UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबईत हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी। जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाणे, पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर। शिक्षण विभागाचा निर्णय। ठाण्यामध्ये मुंब्रा बायपासवर दरड कोसळली। ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर दरड कोसळली। वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। मुसळधार पावसाने पुणेकरांची तारांबळ। वाहतूक कोंडीमुळे शहरातील प्रमुख रस्ते बंद। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर। बाजारपेठांमध्ये पाणी भरल्याने मोठं नुकसान। पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर। विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार। शिवाजीनगर ते स्वारगेट, भुयारी मेट्रोचं लोकार्पण होणार। संध्याकाळी मोदींची सभा। मोदींच्या पुण्यामधल्या सभा चिखलाचं साम्राज्य। मोदींच्या सभास्थळाची अजित पवारांकडून पाहणी। हा एन्काउंटर होऊ शकत नाही। डोक्यामध्ये गोळी का मारली? 4 अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही का? बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत हायकोर्टाचे पोलिसांना सवाल। तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असल्यास पावलं उचलण्याचा इशारा। पवार ठाकरेंच्या पक्षातील बूथच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा। आपणच घड्याळ धनुष्यबाणाला हरवलं तर कोण जिंकेल? मित्रपक्षांचं मजबूतीनं काम करण्याच्या शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। टीका करताना उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा बाजार बुणगा असा उल्लेख। हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो? ठाकरेंचं शहांना आव्हान। 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित। पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगेंचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचंही उपोषण मागे। मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी जरांगेंचं उपोषण। जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, हाकेंचा हल्लाबोल। नंदुरबारमध्ये कामगार कल्याण योजनेमधील पेट्या आणि भांडी वाटपाच्या ठिकाणी महिलांचा रात्री मुक्काम। ढिसाळ नियोजनामुळे महिलांना रात्र उघड्यावर झोपण्याची वेळ। जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये बुधवारी 56% मतदान। 26 मतदारसंघात एकूण 239 उमेदवार रिंगणात। 1 नंबर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च। सोहळ्यासाठी राज ठाकरे, आमिर खानसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।